नमस्कार. चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. मुंबईमध्ये तिरंगा मोर्चा काढत आनंद उत्सव साजरा. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे नीट पेपर फुटी व विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ठाकरे बंधू यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक तिरंगा मोर्चा व विजयाचा आनंद उत्सव पार पडला. केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर या मोर्चाचे रूपांतर आनंद उत्सव व तिरंगा मोर्चात झाले. हजारो नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी हातामध्ये तिरंगा घेऊन या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. हा मोर्चा उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. देशभरात गाजलेले नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनावर झालेला पोलीस लाठीमार यामुळे देशभरातील तरुणांमध्ये संतापाची लाट पसरली होती. या राष्ट्रीय असंतोषाची धग मुंबईपर्यंत पोहोचली. विद्यार्थी, पालक आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने सुरुवातीला दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात शांततापूर्वक आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या प्रकरणी वाढत्या दबावामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे आंदोलनात एक वेगळेच सत्र पाहायला मिळाले. तेथे संघर्षाचे रूपांतर अखेर विजयाच्या जल्लोषात झाले. शिवाजी पार्कवर अभूतपूर्व जनसागराची उपस्थिती. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळीच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी आणि तरुण या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हातामध्ये तिरंगा व संविधानाची प्रत घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद उत्सव दिसत होता. या विजयाच्या आनंद उत्सवामध्ये ठाकरे बंधू यांचे मंचावरती आगमन झाले. या ऐतिहासिक विजय उत्सवात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर उपस्थित राहिल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात लक्ष वेधले आहे. त्यांच्या समवेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, खासदार संजय राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की या देशातील तरुणांनी जी हिंमत दाखवली त्यामुळे सत्तेला बॅकफूटवर जावे लागले. तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की मते चोरली जाऊ शकतात पण लोकांचे मन आणि निष्ठा कधीही चोरता येत नाही. हा लढा केवळ एका परीक्षेपुरताच मर्यादित नसून येणाऱ्या काळात अन्यायाविरोधात पेटलेला हा पहिला मोठा वणवा आहे. तसेच या मोर्चाला राज ठाकरे यांनी देखील संबोधित केले. राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या संघर्षाचे चीज झाल्याचे सांगत तरुणांचे अभिनंदन केले. त्यांनी स्पष्ट केले की हा लढा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. तसेच शांततापूर्ण चाललेल्या या प्रवासात कोणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिला. शेवटी या आंदोलनाची सांगता राष्ट्रगीताने झाली. अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.